नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी राजकीय बातमी आपण बघणार आहोत. औरंगाबाद दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी युती संदर्भात एक सूचक वक्तव्य केलेलं आहे. एकत्र आलो तर भावी सहकारी होऊ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व्यासपीठावर असताना मुख्यमंत्र्यांनी सहकारी होऊ असं म्हटल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. पुन्हा एकदा त्यामुळे आता युतीच्या चर्चांना बळ आलंय की काय असं सध्या बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा रोख नेमका कुणाकडे होता, या वक्तव्याचा नेमका अर्थ काय काढायचा असा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा युतीचे संकेत दिलेत की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. उदयजी सामंत सर यांचं स्वागत किशोर बलांडे सर करतील. यांचं स्वागत अनुराधा व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे आजी माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे आजी माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी. मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं हे आपण पाहिलं. मात्र मर्यादा तुम्हालाही आहेत आणि मर्यादा आम्हाला सुद्धा आहेत असं सांगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नेमकं काय वक्तव्य केलं ते देखील पाहूया. मर्यादा तुम्हाला बी आहे, मर्यादा मला बी आहे, पण मर्यादेच्या पलीकडे जाऊन सुद्धा मी करू शकतो, मला खात्री आहे. पण हे करत असताना मला राज्य सरकारची बी गरज आहे. जेव्हा जेव्हा रेल्वे आणायची असेल किंवा कोणता मार्ग करायचा असेल, मुख्यमंत्री महोदय तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहा. जरूर मी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना सांगेल की आमच्या राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री महोदय मदत करायला तयार आहे, आपणही मदत करा, एवढी मी खात्री आपल्या आजच्या प्रसंगी देतो. तर दुसरीकडे मला माजी मंत्री म्हणू नका, आगामी 2 ते 3 दिवसात कळेल असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल एका कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं. पाहूया. महाराष्ट्राचे माजी सन्माननीय रवींद्र फडणवीस, 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 महाराष्ट्राचे चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले हे देखील ऐकलेलं आहे आपण. आता माजी मंत्री म्हणू नका, 2 ते 3 दिवसात नेमकं समजेल काय होणार आहे ते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. उदयजी सामंत सर यांचं त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमका कोणता संदेश दिला, त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता, सेना भाजप पुन्हा एकत्र येणार का, अशा अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत. आजी माजी सहकारी असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी भावी सहकारी असा देखील उल्लेख केला. आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं, रावसाहेब दानवे आणि भागवत कराड जे सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांच्याकडे त्या मुख्यमंत्र्यांनी पाहिलं असं बोललं जात आहे. आणि या सगळ्यानंतर चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली की सेना भाजप एकत्र येणार का, मुख्यमंत्र्यांनी नेमका कोणता संदेश दिला, त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता, याची आता जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. आणि उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. पाहूया. जुने सहकारी म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गेल्या अनेक वर्षापासून या राज्यामध्ये एकत्र होते आणि त्याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला असेल. शेवटी मुख्यमंत्री महोदय आमचे पक्षप्रमुख देखील आहेत.
कुठलाही धोरणात्मक पॉलिसी डिसिजन हा घ्यायचा अधिकार त्यांचा आहे. एकनाथ शिंदे देखील नेमकं काय म्हणाले आपण पाहिलं. पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये आपल्या भाषणाची सुरुवात करताना जी वक्तव्य केली ती पाहता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप एकत्र येणार की काय अशी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारी ही घडामोड म्हणावी लागेल. अनेकांच्या भोया या सगळ्या वक्तव्यानंतर उंचावल्याचं देखील दिसतंय. मुख्यमंत्र्यांनी नेमका कोणता संदेश दिलाय हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळेला रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या सोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद सुद्धा झाला. या संवादादरम्यान नेमक्या कोणत्या बाबींचा उल्लेख झाला, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबद्दल देखील आता उत्सुकता ताणली गेलेली आहे. तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी म्हटलं की मर्यादा तुम्हाला देखील आहेत, मर्यादा आम्हाला सुद्धा आहेत, पण मर्यादे पलीकडे जाऊन जर काही करायचं असेल तर त्याबद्दलची तयारी आहे, आपण या बाबतीत नक्कीच पुढाकार घेऊ शकतो असं सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळं या सगळ्या वक्तव्यांनंतर आता काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. सिद्धार्थ, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता असा प्रश्न उपस्थित होतोय. निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आपल्या भाषणाला सुरुवात केली, आजी माझी एकत्रित आले तर भावी पिढी निर्माण होते किंवा भावी आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. आणि ज्या स्टेजवर हे वक्तव्य केलेलं त्या स्टेजवर भाजपचे रावसाहेब दानवे असतील किंवा भागवत कराड असतील दिग्गज नेते त्या ठिकाणी होते आणि त्यामुळं कुठंतरी एक पॉझिटिव्हनेस त्या ठिकाणी सेना भाजपमध्ये. सिद्धार्थ, मला माफ करा, मी थांबवतोय तुम्हाला काही क्षणांसाठी. आपल्या सोबत भाजपचे आमदार राम कदम आहेत सध्या फोन लाईनवरनं. राम कदम, आपण मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय वक्तव्य केलं हे निश्चितपणे ऐकलं असेल. सूचक असं त्यांचं ते वक्तव्य होतं. काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी येत्या काळात घडू शकतात का? मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता असं वाटतं? मुख्यमंत्र्यांचं नेमकं वक्तव्य, त्याचा रोख, त्याच्या पाठीमागचे त्यांचे विचार, भूमिका या बाबतीत सविस्तरपणे माननीय मुख्यमंत्री स्वतः सांगू शकतील. पण एका विधानावरून आपण भविष्यात काय घडेल या बाबतीत संकेत करणं हे काही योग्य ठरणार नाही. वर्तमान स्थितीत भारतीय जनता पार्टी हा विरोधी पक्ष म्हणून एक सक्षमपणे महाराष्ट्रात काम करतोय. आदरणीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सक्षमपणे या सरकारला विरोध करतो आहोत. ज्या पद्धतीनं विकासापासून सगळीच कामं ही ठप्प झालेली आहेत, मराठवाडा असेल, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ याच्यावर या सरकारनं केलेला अन्याय त्याला आम्ही वाचा फोडतो. हा भाग झाला एक. दुसरा भाग, भविष्यात काय घडेल, राजकारण जर तरवर होत नाही. आमची वैचारिक लढाई एक वेगळी असते. बरोबर कदम साहेब, पण एक प्रश्न विचारतो. तुम्ही भूमिका मांडताय, पण एक प्रश्न विचारतो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळेला माजी मंत्री असं म्हणू नका, 2 ते 3 दिवसात कळेलच असं एक सूचक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा मग नेमका अर्थ काय काढायचा? आणि आज जे वक्तव्य मुख्यमंत्र्यांकडनं होतंय त्यानंतर रावसाहेब दानवे देखील एक सूचक वक्तव्य करून गेले. या सगळ्या वक्तव्यांचा जर अर्थ काढायचा झाला तर काहीतरी पडद्यामागे होतंय की काय, शिस्तय की काय, अशा चर्चा आता सुरू झाल्या. त्याबद्दल नेमकं काय वाटतं? कसं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर शिवसेनेला जाणं ही अनैसर्गिक युती आहे. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंदू विरोध, प्रखर हिंदू विरोध हा देशाला माहिती आहे. म्हणजे ज्यांचा हिंदू विरोध आहे त्या पक्षाबरोबर हिंदुत्वाची भाषा बोलणारी शिवसेना कशी जाते ही पूर्णपणे अनैसर्गिक, लोकांना, पक्षाला आणि संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला न पटणारी ही युती आहे. भाजप सेनेची युती ही नैसर्गिक युती होती, कारण दोन्ही पक्षांचे विचार हे सारखे होते. हे काही लपून राहिलेलं नाही. मग कदम साहेब, पुन्हा जुळणार का असा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय. नाही.
त्या विधानावरून अगदी उद्या जुळणार आहे वगैरे असे काही आपण तर्क वितर्क करण्यात अर्थ नाही. पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व या बाबतीत योग्य वेळेस योग्य तो निर्णय घेईल. या वर्तमान स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी या 3 पक्षानं महाराष्ट्राच्या जनतेवर जो जुलमी अत्याचार सुरू केलाय त्याच्या विरोधात आवाज उठवणं हे एकमेव काम आहे. सत्ता स्थापन करण्याची आम्हाला घाई नाही. भारतीय जनता पार्टी या क्षणाला देखील स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करेल एवढी ताकद आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमची महाराष्ट्रात तयार झालेली आहे. त्या विधानावरून त्यांची काय भूमिका आहे ते स्पष्ट करू शकतील. पण त्या विधानावरून उद्या ताबडतोब सरकार वगैरे स्थापन होतंय या तुमच्या भविष्यवाणीवर किंवा इतर कोणी भविष्यवाणी वर्तवत असेल तर त्यात काही वर्तमान स्थितीत तरी काही तथ्य वाटत नाही. नाही कदम साहेब, आम्ही भविष्यवाणी करत नाही आहोत. ज्या घडामोडी ज्या पद्धतीने घडतायत, जी वक्तव्य समोर येत आहेत, ती ज्या घटनाक्रमात घडतायत त्याच आधारे त्याच संदर्भाने प्रश्न विचारला. पण आपलं नेमकं काय आकलन आहे, वैयक्तिकरित्या नेमकं काय वाटतं, काही घडू शकतं येत्या काळात असं वाटतं ज्या पद्धतीची वक्तव्य होत आहेत ते पाहता? शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन काय मिळवलं? कुठल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला काही मिळालं का? कुणालाच काही मिळालं नाही. महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं? जनतेलाही काही शिवसेनेला त्यांच्यासोबत जाऊन देता आलं नाही. साधा विकास कामांचा जो वाटा जर आपण पाहिला तर जवळपास 75% वाटा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी लाटलाय. त्याच्यानंतरचा खालचा वाटा काँग्रेसच्या मंत्र्यांनी लाटलाय. आकडे जर घ्यायचे झाले तर फक्त 50-55 हजार कोटी रुपये शिवसेनेच्या वाटेला आले. म्हणजे फक्त नाममात्र मुख्यमंत्रीपद दाखवायचं आणि सगळं राज्य राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चालवायचं हे महाराष्ट्रात चाललंय. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने टक्केवारीनं लूट चालवलेली आहे या लुटीमुळे कदाचित आता महाराष्ट्राच्या जनतेमध्ये रोष जो निर्माण झालाय तो रोष मुख्यमंत्र्यांच्या लक्षात कदाचित आला असावा असं मला एक व्यक्तिगत कार्यकर्ता म्हणून जाणवतं. कारण ज्या कोकणानं भरभरून शिवसेनेला दिलं त्या कोकणाला अजून दमडी मिळाली नाही. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला, घोषणा झाल्या, त्यांना मिळाले नाही. अहो कोरोना कालखंडामध्ये लोकांनी तडफडून जीव दिले, त्यांना काय मिळालं? तर त्याच्यामुळे महाराष्ट्रात या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये शिवसेनेचे कदम साहेब, मुद्दा कळला आपला. माफ करा, मी थांबवतोय आपल्याला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आता सुरू होतीये, थेट जाऊया तिकडे. काही ठिकाणी आता तुमच्या समोर मी त्यांनी जो आमची पहिली एक मागणी होती की मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या आधी आपल्या राज्याची राजधानी आणि उपराजधानी जोडा, मुंबई नागपूर. आता त्यांनी तो विषय मांडल्यानंतर प्रेझेंटेशन हा एक भाग झाला. पण 2 शहरं मुंबई आणि नागपूर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने तर आपण जोडतोच आहोत. पण त्याच बरोबरीने जर बुलेट ट्रेननी जोडली जात असतील तर पूर्ण पाठिंबा आणि पूर्ण मदत आपलं सरकार करेल. इतर कामांसाठी इतर जे रेल्वेचं जाळं बसवण्यात जातं त्यातही राज्य सरकारला 50% वाटा द्यावा लागतो आणि हा तुम्ही बंद केलाय असं त्यांचं म्हणणं होतं. माझ्या कानावर अशा काही गोष्टी आलेल्या नाहीत. आणि संभाजीनगर आणि नगर हा रेल्वे मार्ग आहे, पुणे आणि नाशिक हा रेल्वे मार्ग आहे. आता पुणे आणि नाशिक रेल्वे मार्गासाठी सुद्धा त्यांनी 50% करावं, आमची तयारी आहे. आम्ही तर जाहीरच केलेलं आहे. नगरसाठी केलेलं आहे. तर जे प्रकल्प जनतेच्या हिताचे आहेत आणि तिथे जिथे राज्य सरकारला आपला वाटा उचलणं आवश्यक आहे तिथे आम्ही कधीच नाही म्हटलं. ऑरिक सिटीची पाहणी केली त्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने काय सांगावं? याला जोडून आजपर्यंत या प्रकल्पाबद्दल मी ऐकून होतो. पंचतारांकित MIDC, पंचतारांकित हॉटेल हा विषय सगळ्यांना खास करून शहरी लोकांना माहिती आहे. पण पंचतारांकित MIDC म्हणजे काय असतं ही माझी पाहण्याची खूप इच्छा होतीच. आणि योगायोग असा की 2-4 दिवसापूर्वी नीती आयोगासोबतची बैठक झाली, त्यांचे उपाध्यक्ष आले होते. त्यांनी खास करून ह्या इमारतीची स्लाईड दाखवली आणि खूप तारीफ या प्रकल्पाची केली. त्याच्यामुळे माझं सुद्धा एक प्रामाणिक मत आहे की इतर राज्यात ज्या काही गोष्टी घडल्या त्या आपल्या जाहिरातीत न दाखवता आपल्या राज्यात ज्या आपण गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत त्याची जाहिरात व्हावी हा एक माझा प्रामाणिक हेतू आहे. आणि मी अनवलगंजी इथं आहे, तुमचं सगळ्यांचं मी कौतुक करतो, जाहीर कौतुक करतो देशाच्या तुमच्या टीमचं की देशाला आणि राज्याला अभिमान वाटेल अशी एक औद्योगिक वसाहत तुम्ही केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्षात दाखवली. जिथे आपण आज या हॉलमध्ये बसतोय
या बाबतीत बसलोय. याची जाहिरात व्यवस्थित व्हायला पाहिजे की जेणेकरून राज्यामध्ये जे येऊ इच्छित आहेत उद्योगधंदे ते केवळ देशात नव्हे तर परदेशात सुद्धा याची जाहिरात झाली पाहिजे. सोयी सुविधा आपण काय देतो आहोत त्याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही या ठिकाणी दाखवलेलं आहे. सर, शेंद्रा आणि बिडकीन हे 2 नोड जोडणारा जो नवीन रस्ता आहे दॅट इज अ की कनेक्टिव्हिटी फॉर दिस प्रोजेक्ट. सर, याबद्दल केंद्राने अजून फारशी तत्परता दाखवलेली नाहीये. राज्य सरकार त्यासाठी काही इनिशिएट करेल का? मी दानवे साहेबांशी बोलेन. सीएम साहेब, देशभरात गेल्या 2 दिवसापासून एक घटना मोठी चर्चेत आहे. सिने अभिनेता सोनू सूद यावर इन्कम टॅक्सचा मी छापा आता केलेला खरं म्हटलं तर ह्या विषयाच्या आजूबाजूला कोविडच्या काळात नाही, आता त्याच्यात आज सामनामध्ये अग्रलेख पण आहे. मला असं वाटतं मी प्रामाणिकपणाने आपल्याला विनंती करेन की आपण सुद्धा केवळ आपल्या राज्यालाच नव्हे तर देशाला दाखवा. सर्वांना एक अभिमान वाटेल की आपल्या देशामध्ये महाराष्ट्र राज्य एक असं राज्य आहे की कोविड सारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम थोडंसं मंदावलं होतं पण थांबवलं नव्हतं. कामं आपण चालू ठेवलेली आहेत. उद्योजक येत आहेत, गुंतवणूक वाढते आहे आणि येणाऱ्या उद्योजकांना येणाऱ्या गुंतवणुकीला एक ज्याला इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतो आपण, ते नुसतं बिझनेस नाही तर त्यांना बाकीच्या सोयी माननीय पंतप्रधानांचा आज वाढदिवस आहे. ट्विटरवर तर शुभेच्छा दिलेल्याच आहेत पण आमच्या सगळ्यांच्या वतीने व्यक्तिगत माझ्या आणि शिवसेनेच्या आणि मला वाटतं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना निरोगी आनंदी दीर्घायुष्य राहो अशी शुभेच्छा देतो आणि ह्या मनापासून देतोय. केवळ बोलायचं म्हणून मी बोलत नाही तर मनापासून. साहेब, वैधानिक विकास मंडळावर बोला ना. साहेब, वैधानिक विकास मंडळ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर वक्तव्य केलेलं आहे. येणारा काळच ठरवेल या शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमादरम्यान जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावर त्यांनी पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिलेली आहे. एकत्र आले तर ते भावी सहकारी ठरणार असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं. त्या वक्तव्याचा पुनरुच्चार पत्रकार परिषदेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. त्यामुळे येणारा काळच याबाबतीत ठरवेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. कार्यक्रमादरम्यान जे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं त्या वक्तव्याचा पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे. त्यामुळे सगळ्या शक्यता अजूनही या बाबतीतल्या असल्याचंच सूचक विधान त्यांनी केलंय. आज हर घर नल ही योजना देशामध्ये लागू करून मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरी पिण्याचं स्वच्छ पाणी पोचलं पाहिजे याकरता योजना लागू केली. आज आपण बघितलं असेल तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून करोडो लोकांना लोन देऊन आपल्या पायावर त्यांना उभं करण्याचं काम हे मोदीजींनी केलं. एकटे महाराष्ट्राचा विचार केला तर या मुद्रा योजनेमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून लोन मिळालं. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की या सगळ्या व्यवस्थेमध्ये 55% महिला आहेत. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुसूचित जातीचे जमातीचे लोक आहेत, ओबीसी आहेत. म्हणजे समाजाच्या सर्व घटकांना त्या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून आपल्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं. कोरोनाच्या संकट काळामध्ये गरिबांकरता मोफत राशनचा व्यवस्था असेल, गरिबांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या योजना माननीय मोदीजींनी चालवल्या की त्यामुळे खऱ्या अर्थानं हा गरीब जिवंत राहू शकला. अगदी फुटपाथ दुकानदाराला देखील त्या ठिकाणी फेरीवाल्यांना देखील मदत करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या काळामध्ये झालं. आणि त्याचवेळी भारतीय जनता पक्षाला संघटना म्हणून देखील मोदीजींनी सांगितलं गरिबांची सेवा करा. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यामध्ये घालून लोकांना रेशन देत होते, लोकांकरता जेवण पोचवत होते, लोकांकरता औषधं देत होते, लोकांना बेड मिळवून देत होते, लोकांकरता अँब्युलन्स चालवत होते. या एकट्या मुंबईमध्ये आमचे 100पेक्षा जास्त कार्यकर्ते
कोरोनामध्ये काम करत असताना कोरोना बाधित होऊन मृत्युमुखी पडले, पण भारतीय जनता पक्ष थांबला नाही. तर आमची प्रेरणा आमचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत की ज्यांनी आम्हाला सांगितलंय गरिबाची सेवा हीच देशसेवा आहे, हीच ईश्वर सेवा आहे. आणि देशसेवा जर करायची असेल तर गरीब कल्याणाचा अजेंडा चालवत गरिबाची सेवा करायची. आणि आज तेच काम आपण या ठिकाणी करतोय. मी आज संजीव सेलवनजींचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी मोठ्या प्रमाणात शिवण मशीन्स या ठिकाणी दिल्या आहेत. आज प्रातिनिधिक पास दिले आहेत, पण अनेक मशीन्स अशा त्या देत आहेत. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या योजना या ठिकाणी चालवत आहेत की ज्यातनं गरिबांना एक अधिकारिता मिळाली पाहिजे. आजी माझी सहकारी एकत्रित आले तर भावी सहकारी होतील असं ते म्हणाले. म्हणजे भाजप आणि शिवसेना त्यांच्या शुभेच्छा ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं. मात्र भारतीय जनता पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही कुठेही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही आहोत. आम्ही सक्षम विरोधी पक्ष नेत्याची भूमिका आणि विरोधी पक्षाची भूमिका ही या ठिकाणी करतो आहोत. आणि हे जे काही अनैसर्गिक अशा प्रकारचं गठबंधन तयार झालेलं आहे हे फार काळ काही चालू शकत नाही. मला असं वाटतं कदाचित माननीय मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आलं असेल की अशा प्रकारचं अनैसर्गिक गठबंधन करून महाराष्ट्राचं नुकसान होत आहे आणि म्हणून त्यांनी मनातली भावना बोलून दाखवली असेल. भविष्यामध्ये हे तर अत्यंत आश्चर्य आहे. कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा आपला एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. कारण आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याची मुक्ती ही ब्रिटिशांचं राज्य गेल्यानंतरही जवळजवळ वर्षभराने त्या ठिकाणी झालेली आहे. 17 सप्टेंबर 48ला आपल्या मराठवाड्याची मुक्ती त्या ठिकाणी झालेली आपण बघितली. त्याच्याकरता एक फार मोठा लढा उभारला गेला आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात आमच्या मराठवाड्यातले नेते हे सगळे एकत्रित आले आणि एक त्यांनी जे आंदोलन ही निजामात आणि रजाकाराच्या या त्या राज्यातनं त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून त्याला जर परवानगी नाकारली जात असेल तर हे गंभीर आहे. ज्यांनी परवानगी नाकारली असेल त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ज्या पद्धतीने चंद्रकांत दादांचं वक्तव्य येत आहे, ज्या पद्धतीने एसटीच्या बैठकीमध्ये आम्हाला जे काही जर कर आमचे राज्याचे कमी करण्यात आले तर ते कुठेतरी खपून घ्या याबद्दल सुतोवाच त्यांनी केले, याबद्दल काय? मी अतिशय स्पष्टपणे सांगतो, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दुटप्पी आहे, पूर्णपणे दुटप्पी आहे. एकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात म्हणून सांगायचं आणि ते भाव कमी करण्याकरता आणि एक भाव देशात आणण्याकरता पेट्रोल डिझेल जीएसटी मध्ये आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने आणला की ज्याच्यामुळे 20 ते 25 रुपयांनी देखील एखाद वेळेस पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकेल, तर त्याला मात्र विरोध करायचा. ही दुटप्पी भूमिका आहे. मग कालपर्यंत सायकल घेऊन का निघाले होतात? त्यामुळे यांना आज यांचा खरा चेहरा उघड झालेला आहे. पेट्रोल डिझेलच्या भावावर यानंतर काँग्रेस राष्ट्रवादींनी बोलणं बंद केलं पाहिजे. आणि आम्ही जर यांनी पेट्रोल डिझेल जीएसटी मध्ये आणण्याच्या प्रस्तावाला विरोध केला तर भाजप यांच्या विरुद्ध आंदोलन करेल. चंद्रकांत दादा काल वक्तव्य केलं की 2-3 दिवसात काहीतरी होईल. उद्धव ठाकरे म्हणतात की भावी सहकारी हो, भविष्यामध्ये शिवसेना आणि भाजप युतीचा ब्रिज बघायला मिळेल. राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, पण ते आज मला दिसत नाही. अगदी स्पष्टपणे सांगतो की भारतीय जनता पार्टी सरकार बनवण्याकरता कुठेही त्या ठिकाणी अगदी आता आम्हाला बनलंच पाहिजे अशा मानसिकतेत असं बिलकुल नाही. आम्ही विरोधी पक्षात काम करतो, सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतो. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचं जे काही महाराष्ट्राचे लोकांच्या मनातल्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या घेऊन सरकारपुढे आंदोलन करते आहे. सरकारला उत्तरदायित्व हे भारतीय जनता पक्ष शिकवत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या वक्तव्याचा आपण एवढाच अन्वयार्थ काढूया की माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं की ते कशा प्रकारच्या लोकांसोबत सरकार चालवत आहेत आणि ते सरकार कशा प्रकारे डिलिव्हर करत आहे, किती भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होतोय, या सगळ्याचं रिअलायझेशन कदाचित त्यांना झालं असेल. त्यामुळे आपण शुभेच्छा समजूया. जिस तरीके से मराठवाड़ा मुक्ति दिन के दिन मुख्यमंत्री चाह रहे हैं कि पूरा जो अभी के सहकारी हैं उनसे मुक्ति मिले और नए सहकारी बने पुराने. देखिए, अगर उनको ऐसा लगता है कि इन सहकारियों से मुक्ति मिलनी चाहिए तो मैं ऐसा मानता हूं कि एक प्रकार से एक अच्छा रियलाइजेशन है, क्योंकि जिस प्रकार का भ्रष्टाचार
आज इस सरकार के माध्यम से हमको देखने को मिलता है, तो शायद कहीं ना कहीं मुख्यमंत्री जी को इसका रियलाइजेशन हुआ होगा। भारतीय जनता पार्टी की भूमिका बहुत स्पष्ट है, हम विरोधी पक्ष में काम कर रहे हैं, हम कोई सत्ता के पीछे दौड़ने वाले लोग नहीं है। लोगों के प्रश्नों को हम जनता के प्रश्नों को सामने रख रहे हैं, उसके ऊपर आंदोलन कर रहे हैं, जनता के लिए लड़ाई कर रहे हैं और हम लड़ते रहेंगे। जीएसटी को लेकर जिस तरीके से कांग्रेस विरोध कर रही है और सरकार कह रही है कि जीएसटी के अंदर अगर पेट्रोल डीजल को लाया गया तो वो विरोध करेंगे। देखिए, इससे कांग्रेस एनसीपी का असली चेहरा सामने आया है। ये लोग पेट्रोल डीजल के रेट्स को लेकर आंदोलन कर रहे थे। अब पेट्रोल डीजल के रेट्स को ऐतिहासिक रूप से कम करने के लिए उसको जीएसटी में लाने का प्रस्ताव केंद्र सरकार लाती है, तो उसको ये विरोध करते हैं। ये बिल्कुल इनका आज असली चेहरा सामने आया है। और अगर पेट्रोल डीजल को जीएसटी में लाने के लिए कांग्रेस एनसीपी विरोध करेगी या ये उद्धव ठाकरे जी की सरकार विरोध करेगी, तो हम उसके खिलाफ आंदोलन करेंगे, क्योंकि जनता के साथ ये बेईमानी है। तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यानंतर आता प्रतिक्रिया दिलेली आहे। अनैसर्गिक युती टिकू शकत नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। सोबतच त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी आपली मनातली भावना, मनातली एकंदरीतच जी काही भावना आहे याबद्दलची ती व्यक्त केलेली आहे। एका ब्रेकसाठी पुन्हा एकदा थांबूया, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर आता आपण पाहूया टॉप 3 न्यूज। महिलांसाठी मुंबई महानगरपालिकेचं मोठं गिफ्ट असल्याचं बघायला मिळतं। आज मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर महिलांचं लसीकरण होणार आहे। पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणायला महाराष्ट्राचा विरोध असल्याचं समजतंय। उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये जीएसटी काउन्सिलची आज महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो। T20 वर्ल्ड कप नंतर विराट कोहली भारतीय टीमचं कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती स्वतः विराट कोहलीनं आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरनं दिलेली आहे। विराट कोहलीनंतर आता T20 टीमचा कॅप्टन कोण असणार याविषयीची चर्चा सुरू आहे। सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लसीमुळे तुमच्या डीएनए मध्ये काही बदल होतो का? आणि लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण तुम्हाला होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं का? असे अनेक प्रश्न कदाचित तुमच्या मनात असू शकतील, पण आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात आणि तीही तुम्हाला तुमच्या फोनवर मिळू शकतात। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्धच्या देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे। तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचं आहे आणि तुम्हाला तुमची उत्तरं त्वरित मिळू शकतील। तर वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवा 7977773753 या क्रमांकावर। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथं थांबण्याची। जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सोबतच सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करायला विसरू नका। बघत रहा न्यूज 18 लोकमत।